श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. कथा सुरू करण्यापूर्वी रोजच्याप्रमाणे आपण मिनिटभर डोळे मिटून शांत बसायचं. निश्चिंत सगळा भार आपण भगवंतावर वाहिलेला आहे, कुठलाही आता आपल्यावर भार नाही असा भाव करायचा. म्हणजे निश्चिंत असं बसायचं, म्हणजे मेडिटेशन होतं. भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवती श्री सीता माता की जय. महारुद्र हनुमान की जय. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. बोलिए हरि नमो
सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तढोकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोतावक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भागवताच्या श्रवणासाठी या सुयोग हॉलमध्ये उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या त्या पुण्याईला नमस्कार करतो जी पुण्याई आपल्याला कथेला घेऊन आलेली आहे. भगवंताची जगदंबेची सद्गुरुनाथांची कृपा आपल्यावर व्हावी आणि ती अखंड राहावी यासाठी जे वागणं भगवंताला अतिशय प्रिय आहे असं सज्जनाचरण असं धर्माचरण आपल्याकडून घडावं असा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांच्या चरणांना वेगळा नमस्कार करतो. अधिकारी साधक तत्वचिंतक श्रेष्ठाचे कला उपासक वैदिक याज्ञिक प्रवचनकार कीर्तनकार अनेक मान्यवर इथे बसले आहेत ज्यांच्या मोठेपणाबद्दल पारावार नाही सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांकडून भागवताचं अनुष्ठान करून घेणारे आयोजक श्री पानसे कुटुंबीय यांना सगळ्यांच्या तर्फे अभिवादन करतो आणि कथेला आरंभ करतो. पुष्कळ वेळा माणसाला असं वाटतं की आपल्या जीवनात चमत्कार घडावा आपलं चांगलं व्हावं मुलाबाळांचं चांगलं व्हावं त्याच्याकरता शॉर्टकट जर कुठला असेल चमत्कार घडण्याकरता तर कथा कीर्तनाला जात चला. कारण या ठिकाणी भगवंताची फेरी होते. लहान मुलांनी जरी प्रवचन कीर्तन केलं तरी भगवान म्हणाले नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवौ मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. भगवंत तिथे चक्कर मारतो आणि जेव्हा तो तुम्हाला निष्ठेनं कथा कीर्तन म्हणजे त्याच्याबद्दलचं ऐकताना पाहतो तेव्हा तो गहिवरतो.
अरे माझी कथा ऐकतात हे, यांना मी काही कमी पडू देणार नाही. या गोष्टीवर विश्वास या करता ठेवा, कारण संतांनी फक्त एवढंच केलंय हो. एक मला संत असा सांगा की ज्यांनी कथा कीर्तनाचा अनादर केलाय. प्रत्येकाचं साधन वेगवेगळं आहे. कुणी नाम घेतलं, कुणी पूजा केली, कुणी ध्यान केलं. म्हणजे पूजा करणाऱ्यांनी ध्यान नाही केलं वेगळं, म्हणजे त्याची एक प्रधान साधना म्हणून होती. पण एक कॉमन, एक सामान्य सगळ्यांनीच केलेली साधना आहे, आणि ते म्हणजे अध्यात्म श्रवण. मग ते ज्ञानोबा असोत, ते नामदेवजी महाराज असोत, ते कबीरदासजी असोत, ते स्वामी समर्थ असोत, ते गजानन महाराज असोत, ते गोंदवलेकर महाराज असोत, ते टेंबे स्वामी महाराज असोत, ते रामदास स्वामी असोत, सगळ्यांनी कॉमनली एक गोष्ट केलेली आपल्याला दिसेल, ते म्हणजे कुणीही अध्यात्म श्रवणाचा अनादर केलेला नाही. आणि घडले की नाही त्यांच्या जीवनात चमत्कार. 12व्या वर्षी रामदास स्वामी घरातनं निघून गेले आणि 24व्या वर्षी त्यांना साक्षात्कार झाला. आई वडिलांना, आईला सोडून, वडील तर गेले होते, आईला सोडून निघाल्यानंतर कुणी सांभाळलं हो समर्थांना? समर्थ त्याची कबुली एका अभंगात देतात, रामदासाची माऊली आळशावरी गंगा आली, कथा माऊलीनी मला सांभाळलं, असा समर्थांचा अभंग आहे. रोज कथा कीर्तनाला जाऊन बसतो हा मुलगा छोटासा, आणि तेव्हा ऐकता ऐकता विचार विश्व त्याचा असं होतं की मला भगवंत आहे, रामराय माझे आहेत. आणि मग केवढे स्ट्रॉंग झाले ते. महाराष्ट्राचा राजा, तामिळनाडूचा राजा, आणि इतकी मोठी मोठी राजे मंडळी ज्यांच्या चरणावर मस्तक टेकवीत असत, ते रामदास स्वामी कसे घडले असतील, ते कथा कीर्तनातून घडले, असं ते स्वतःच सांगतायत. म्हणून ज्यांना असं वाटतं आपल्या जीवनामध्ये खूप चमत्कार असावे, चांगल्या प्रकारचं आपलं जीवन असावं, मुलाबाळांचं कल्याण व्हावं, आपलं कल्याण व्हावं, दुःख आलं तर दुःखावर मात करून पलीकडे जाण्याचं सहज सामर्थ्य आपल्यामध्ये विकसित व्हावं, सुख आलं ना तर ते सुद्धा एन्जॉय करताना घाबरत नाही, सहजतेनं सुख भोगावं, अशी एक निर्भय वृत्ती व्हावी असं वाटत असेल तर अध्यात्म श्रवणाचा अनादर करू नका. शांतपणे जाऊन बसा. कुणीही वक्ता असो, वक्त्याचा आणि आपला संबंध फक्त पोस्टमन सारखा आहे. ॲज अ पोस्टमन ही इज डिलिव्हरिंग द कार्ड ऑफ ज्ञानोबा. ज्ञानोबानी गिफ्ट पाठवली आहे, शुकदेवानी इथे पाठवलेली गिफ्ट आहे, तुकोबानी पाठवलेली गिफ्ट आहे, तो डिलिव्हर करायला फक्त तो आलाय, तो पोस्टमन आहे. एवढा साधा विचार करावा, म्हणजे श्रद्धा ठेवण्यात फार कष्ट द्यावे लागत नाही. पोस्टमन तर आहे, त्याला काय, फार तर राहिलेले लाडू द्यावेत दिवाळीचे. म्हणजे दिवसेंदिवस आपलं घर संपूर्ण एक प्रगल्भ चिंतनात जातं. लहानपणापासून हा बसलाय किंवा हा छोटा बसलाय मुलगा, हा बसलाय, या वयातून जर ही मुलं जाऊन बसली कथा कीर्तनाला, तर त्यांची संस्कृतीकडे बघण्याची किंवा आपल्या जीवनाकडे बघण्याची एक वेगळी स्वतंत्र दृष्टी डेव्हलप होते. आणि ही मुलं लोकोद्धार करतात. छत्रपती शिवाजी महाराज बालपणापासून कथा कीर्तन ऐकत असत. 2 पंडितांची योजना करण्यात आली होती शहाजी महाराजांकडून, उमाजी पंडित आणि केशव पंडित, आणि त्यांना सांगण्यात आलं होतं तुम्हाला मी घर देतो पुण्यात, फक्त या मुलांना, तो आणि त्याचे सवंगडी, याला तुम्ही दोघांनी कथा कीर्तन सांगायची सकाळच्या वेळात. दांडपट्टा शिकायला दुपारनंतर जातात ते हो. सकाळी पहिल्यांदा उठल्याबरोबर, आवरल्याबरोबर ते काय करतात, तर या पंडितांसमोर शिवबा बसतो. त्यांनी रावण ऐकला, त्यांनी राम ऐकला, आणि लहानपणी ठरवलं मी कधी रावण होणार नाही, मी राम होईल. आणि ज्या काळामध्ये सगळ्या राजे लोकांचे आणि संस्थानिकांचे जनानखाने होते, त्या काळात शिवबांचं चारित्र्य किती दिव्य होतं, एवढं पवित्र होतं. कारण काय, कथा. आपल्यातले चांगले गुण डेव्हलप व्हायला सुद्धा चांगलं काहीतरी ऐकावं लागतं ना.
हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या नादाला लागू नका. तर एंटरटेनमेंट म्हणूनच वापरा. जीवन घडवण्याकरता ही चरित्र वाचा आणि ऐका. थोडी प्रस्तावना याकरता मी केली की एकदा बुवा निघून गेला की प्रभाव संपला असं नाही होता का बा. तेवढ्या वेळापुरतं नाही आपल्याला हे करायचं. सातत्याने सगळं जीवन असं भारलेलं असं. मध्येच आवाज काहीतरी होतोय, बंद होतो. व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे. प्रसंग आपण पाहतोय असा की भगवंतानी अनेक अवतार घेतले. त्यातला एक अवतार आपण पाहत होतो तो म्हणजे नरसिंह अवतार. हा अवतार कुठे झालेला आहे? सगळे अवतार भारतात झालेले नाहीत. कारण व्हॉट्सॲपवरती बऱ्याचदा मेसेज, सगळे अवतार भारतातच कसे झाले? अरे मेल्या, माहिती नाही तुला काही? सगळीकडे झालेले आहेत अवतार. फक्त पृथ्वीवर नव्हे, ब्रह्मांडात कुठेही झालेले आहेत अवतार. त्यातल्या काही अवतारांची कथा सांगणं चालल्या. पण हा अवतार आज ज्याला आपण पाकिस्तान म्हणतो, इथले मुलतान नावाचा जो प्रांत आहे, म्हणजे त्याचं मूळ नाव आहे मूलस्थान, इथे झालेला अवतार आहे. या भागाचं नाव आहे सिंधू सव्वीर देश. इथला राजा होता हिरण्यकश्यप. आणि हिरण्यकश्यपूचा उद्धार केला भगवंतानी, नरसिंहानी. आणि त्या बाळाला मांडीवर घेऊन तो बसलाय. पलीकडच्या बाजूला लक्ष्मीदेव उभे आहेत. ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र, वरुण सगळ्या देवता समोर उभ्या आहेत हात जोडून आणि स्तुती करतात. अनेक देवतांनी स्तुती केल्याचा उल्लेख इथे आहे. ब्रह्मदेवकृत स्तुती आहे. आणि आता प्रल्हादाची स्तुती शुकदेव सांगायला आरंभ करतात. पहिलं वाक्य भगवंतानी उच्चारलंय. भगवान म्हणाले, प्रल्हादा काय बोलले असतील? हो, हाय, हॅलो, हाऊ आर यू, पाऊस बिऊस कसा काय, उकाडा आहे का काही? काय बोलले असतील भगवान? भगवंतानी चक्क हात जोडले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक ज्याला आपण म्हणतो, त्यानं एवढ्या छोट्याशा मुलासमोर असे हात जोडले. 7 वर्षाच्या मुलासमोर, छोटंसं बाळ, काय असेल त्याचं बघा. आणि हात जोडून त्याने क्षमा मागितली. आणि क्षमा कर नाही म्हणले, क्षमा करशील का? क्षंतव्यापराध हे प्रराध यदि मे विलंबः. प्रल्हादा, मला उशीर झाला का रे यायला? तुझ्यावर इतकी संकट आणली वडिलांनी, इतकी संकट तुझ्यावरती आली, मला यायला उशीर झाला असेल तर क्षमा करशील? मोठेपणाचा पहिला निकष आहे, जेवढा मनुष्य मोठा तेवढा तो नम्र असतो. महानतेचं परिमाण काय? महानतेचं परिमाण हे की सगळं विश्व त्याला आपल्यापेक्षा खूप मोठं वाटतं. आणि म्हणून तो नम्रतेने इतका नम्र होतो. आणि मग परिणाम असा होतो की त्याचा अहंकार संपतो आणि तो विश्वा एवढा होतो. पॅरेडॉक्स आहे हा. इतका महान की विश्व त्याच्या पोटात. परिणाम तो इतका लहान, अणुरणिया थोकडा, तुका आकाशा एवढा. रवींद्रनाथ टागोरांचं वाक्य आहे, नम्रतेची उंची मोजण्याचं परिमाण अजून निघालेलं नाही. नम्रतेची उंची बघा. आपण मोठे मोठे लोक आज ज्यांची नावं भारतात श्रीमंत म्हणून घेतली जातात ना, त्यांचे कपडे बघा केव्हा तरी इतके साधे असतात. होते नावं नाही घेत फक्त मी. 50 अंगठ्या, छान घड्याळ, 2-2, 4-4 लाखाचे मोबाईल नाही, साध्या बटनाच्या फोनवर. का? मला तसं राहा असं मला म्हणायचं नाहीये. मला सांगायचं निकष काय?
म्हणून गौरांग महाप्रभू नावाचे मोठे सत्पुरुष होऊन गेले, चैतन्य महाप्रभू 700 वर्षापूर्वी. खूप सुंदर, म्हणजे अकबराच्या काळात ते होऊन गेले. अकबराने त्यांना धरायला सैनिक पाठवले होते. तर त्यातला सैनिक एक होता, त्यानं चित्र काढलं. ते भजन म्हणत होते. भजन म्हणेपर्यंत नको अटक करायला म्हणून. तर भजन म्हणता 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 डोळ्यातनं पाणी वाहत होतं त्यांच्या. कसं वाहत होतं माहिती आहे? कारंजी उडावीत असं डोळ्यातनं पाणी वाहत होतं. कारंजी उडत होते डोळ्यात. आणि त्याद्वारे त्यांच्या पायाखाली असणाऱ्या मातीचा चिखल झाला होता आणि त्यात ते नाचत होते. हे चित्र काढलं त्यानं आणि घरी येऊन सांगितलं बादशाला. काही अटक करायची गरज नाही, इतका चांगला होतो. आपल्या कुराणात सांगितले तेच तो सांगत होता म्हणले. फार महान होते गौरांग महाप्रभू, चैतन्य महाप्रभू. तर त्यांनी भगवंत कसा आहे, भगवंत कसा आहे हे एक श्लोकात सांगितलंय. भगवंताचं कीर्तन का करावं, म्हणजे कीर्त येते म्हणजे स्तुती. कीर्तन म्हणजे स्तुती, कीर्ती. त्याची कीर्ती का गावी? श्लोक ऐका. ते म्हणाले, तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुवान् अमानिना मानदेन कीर्तनीयो सदा हरी. किती नम्र होतो तो. आपल्याला हे माहिती आहे ना, गवत, हिरव्या रंगाचं गवत जेव्हा पाणी व्हायला लागतं, धोधो पाऊस येतो आणि हिरव्या रंगाचं गवत असतं बघ, काहीतरी मध्येच असं आवाज जातो, मध्येच बारीक होतं, हा असं काहीतरी होतं. ते गवत पाणी जेव्हा व्हायला लागतं, नीट ऐका, तेव्हा पाणी व्हायला लागल्यानंतर ते किती असं होतं, वागतं, तर ते जमिनीला टेकतं. ज्या पायरीवर असतं, जिथे असतं ते असं पूर्ण नम्र होतं. म्हणजे आता याच्यापेक्षा नम्र होता येणार नाही, इतकं नम्र होतं की नाही. त्याच्यापेक्षा भगवंत नम्र आहे म्हणाले. तृणात अपि सुनीचेन, आणि सहिष्णूच्या बाबतीत तरोरपि सहिष्णुवान, मोठ्या झाडापेक्षा सुद्धा तो सहिष्णू आहे. सहिष्णू म्हणजे आपण दुःख सहन करून इतरांना सुख देतो, त्याला सहिष्णू म्हणतात. सहिष्णू शब्द खूप वापरतात की नाही माणसं. फक्त त्याला विचारायचं म्हणजे काय. तप्यंती स्वयमातपे, स्वतः झाड उन्हात उभं राहतं. नवे नवे त्या झाडावरती जे घाव घालतात, अर्ध झाड तोडून झालंय, डबा खाताना त्याच्याच खाली बसून खातात. ज्ञानोबांनी संतान करता हे उदाहरण दिलंय. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षू दे जायचा. ज्यानं लावणी केली म्हणजे त्या झाडाला लावलं, संगोपन करून मोठं केलं, त्यालाही तीच सावली देतो. आणि त्या वृक्षावर घाव घालणाऱ्याला सुद्धा तो वृक्ष तीच सावली देतो. याच्यापेक्षा भगवंत सहिष्णू आहे असं सांगतात. तरोरपि सहिष्णुवान अमानिना मानदेन, त्याचा सन्मान न करणाऱ्याचा भगवंत मात्र सन्मान करतो. लाथ मारली हो त्या भृगूंनी, धावत 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 आले, ताडकन लाथ मारली, छातीवर लाथ मारली, नुसती कुठंतरी नाही पायाला बेरा, फार इथे जोरात लाथ मारली. भगवान उभे राहिले आणि भृगूंची पाद्यपूजा केली लाथ मारल्याबद्दल. आहे कोणी असा? नुसतं प्रवचनात पुढं सरक म्हटलं तर बटाट्या एवढा डोळा करतात की नाही लोक. अमानिना मानदेन, त्याचा अपमान करणाऱ्याचा सुद्धा भगवान मात्र सन्मान करतो. आणि म्हणून कीर्तनीयो सदा हरी, म्हणून तो कीर्तनीय आहे, स्पृहणीय आहे, वंदनीय आहे, म्हणून त्याची स्तुती करायची.
एवढ्या छोट्याशा 7 वर्षाच्या मुलासमोर, एवढ्याशा छोट्या बाळासमोर हात जोडायची काय गरज होती? पण नाही, भगवंताची स्टाईलच. काय बिघडलंय का? खूप ओरडून बोलायला लागते मला. काल नव्हतं का? आणि अशा नीट आहे का, डिस्टर्बन्स येतोच, काहीतरी असतंच ते. तरी पण आपण कथेत एकाग्र व्हायचं, माझ्याकडून, तुमच्याकडून, दोघांकडून. अशा भगवंतानी, इतका मोठा असणारा भगवंत, पण त्यानं एवढ्या छोट्या बाळासमोर हात जोडले आणि सांगितलं, बाळा मला क्षमा कर, मला क्षमा कर. करशील ना? एखादा असता तर लगेच फेसबुकवर फोटो टाकले असते की नाही संध्याकाळी, थांबा थांबा थांबा, हात जोडलेले तसेच. कारण एवढा अनंत कोटी ब्रह्मांड नायक माझ्या पुढे हात जोडतोय, अरे काय गंमत आहे काय? पण प्रल्हाद कसा आहे? प्रल्हादानं उलटे हात जोडले आणि सांगितलं, महाराज देवा, माझी परीक्षा नका घेऊ, याकरता परीक्षा घेऊ नका. प्रल्हाद उलट देवाला सांगतो, देवा माझी परीक्षा बघू नका, याकरता परीक्षा बघू नका. म्हणजे मी आधी दैत्यपुत्र आहे, माझ्यामध्ये आधी तमोगुण भरपूर आहे, चिक्कार तमोगुण आहे माझ्यामध्ये, अहंकार रक्तातच, आमच्या ब्रीडमध्येच आहे आमच्या. पण तुम्ही माझ्या पुढं हात जोडून क्षमा मागून माझा अहंकार अजून वाढवू नका हो, देवाला म्हणतोय. माझी असं होतं की खूप वेळा नमस्कार करतात लोक ना, त्यावेळेला आपल्यात काहीतरी प्रॉब्लेम असतो. पण कुणाला कसं वश करावं त्याचं एक मर्म सांगितलंय. कृपणो द्रव्य लोभेनं, कृपण माणसाला पैशाच्या लोभानं आपला असं करावं. मूर्ख हा अंजली सेवया, मूर्ख माणसाला हात, अंजली म्हणजे ओंजळ, हात जोडून आपलंसं करावं. मूर्ख माणूस जो आहे ना, त्याला 100 वेळा नमस्कार केल्याशिवाय तो ऐकत नाही. म्हणून जर आपल्याला फार कोणी नमस्कार करत असेल आणि त्याशिवाय आपण जर ऐकत नसू तर प्रॉब्लेम आहे काहीतरी ना. आपला इगो तेवढा सुखावल्याशिवाय आपण जर समोरच्याचं ऐकत नसू तर इगो किती वाढवून ठेवलाय, प्रांजळ नाही होत आम्ही. देवा नमस्कार नका करू, मला नका नमस्कार करू, मी दैत्यपुत्र आहे देवा. आणि तुम्ही म्हणालात मला यायला वेळ लागला का, ही जरा ग्रॅमॅटिकली मिस्टेक आहे की नाही, व्याकरणात्मक चूक करताय तुम्ही. कारण तुम्हाला कुठं यायचं असतं, येतो तो, हा जमलं, तो येतो जो तिथे नसतो. तुम्ही आता इथे आलात का, इथे नव्हतात म्हणून, किंवा मी इथे आलो, आता मी खोलीत नाही आहे. स्थलकाल वस्तू परिच्छिन्न होता पण परमात्मा स्थल काल वस्तू यांनी परिच्छेद होत नाही. पुण्याहून जेव्हा मी इथं आलो तेव्हा माझ्या बारीक बारीक छोट्या छोट्या वस्तू घेऊन आलो, ब्रश घेऊन आलो, अमुक घेऊन आलो, तमुक घेऊन आलो. आमच्या घरातले लोक म्हटले थोडंसं आकाश घेऊन जा, 2-4 बॅगा भरून. आकाश असं होईल काय शक्य? आकाश आहेच इथे, पाणी आहेच इथे. व्यापक ज्या गोष्टी असतात त्या सर्वत्र असतात हो. मग सगळ्यात व्यापक कोण आहे? ज्याच्यातून हे विश्व निर्माण झालं तो परमात्मा सगळ्यात व्यापक आहे. त्याला कुठं यायचं असतं?
तो सर्वत्र आहे. लक्षात घ्याल मुलांनी, लहान मुलांनी. देव कुठं आहे असं जर कोणी विचारलं तर तुमच्या डोक्यात उत्तर तयार पाहिजे. सर्वत्र सदा सम, ज्ञानोबांची ओवी आहे. सर्वत्र आहे, कधी आहे? सदा आहे, आणि कमी जास्त नाही, सम आहे. जेवढा डेहराडूनला आहे तेवढाच मुंबईला आहे. जेवढा या पृथ्वीवर आहे तेवढ्या पलीकडच्या त्या ध्रुवावरती पण आहे. त्याची डेन्सिटी कमी जास्त होत नाही, सम. मूर्ती वगैरे देवाची उपासना करायची सोय आहे बरं का. छान करा ती उपासना, त्याबद्दल प्रश्नच नाही आहे. पण मूर्तीत तो मावत नाही, आपल्याकरता तो मूर्तीचा आकार घेतो. ही एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की आपण उत्तर द्यायला समर्थ होतो. आता आपली टिंगल उडवली जाते जगात. सगुण पूजकांची टिंगल सगळ्या लोकांनी उडवली ना आपण बावळ्यासारखं हो करून ऐकत राहिलो. कानफटात द्यायला पाहिजे दोन. माकडं तुला काही कळत नाही. कठोर याकरता बोलतोय मी की टिंगल उडवून का घ्यायची. केवढा मोठा प्रगल्भ. आणि हा मुलगा फक्त 7 वर्षाचा आहे. 7व्या वर्षी या पोराची कन्सेप्ट क्लिअर आहे. आता 7वर एक 0 देऊन बघा. कन्सेप्ट क्लिअर नसते आणि परिणाम असा होतो की मनुष्य उगाचच कॉम्प्लेक्समध्ये जातो, इन्फिरिटी कॉम्प्लेक्समध्ये जातो. देवा तुम्हाला कुठं यायचंय, कुठं जायचंय मला निश्चित माहिती आहे की माझं रक्षण करायला तुम्ही माझ्या अवतीभोवती उभे होता. मला जेव्हा कड्यावरून खाली टाकण्यात आलं, वरून खाली टाकण्यात आलं, त्यावेळेला अलगद फूल पडावं असा मी पडलो. मला खर्चटलं सुद्धा नाही. मला सांगा देवा तुम्ही मला झेललत ना. लोकांना उगाचच वाटलं की माईक बदलायला पाहिजे का. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मला जेव्हा अग्नीमध्ये बुडवण्यात आलं, म्हणजे अग्नी मध्ये मला ढकलण्यात आलं, त्यावेळेला तो अग्नी सौम्य झाला. तेव्हा तुमची आज्ञा होती की नाही अग्नीला. माझ्या अंगावर जेव्हा हत्ती सोडण्यात आले आणि ते हत्ती माझ्यापर्यंत येऊन मला नमस्कार करतात, जे हत्ती माणसं मारायला प्रशिक्षित करण्यात आले होते त्या हत्तीच्या पायी देणं नावाची जी शिक्षा असते ती जेव्हा देण्यात आली त्यावेळेला ते हत्ती माझ्यापर्यंत आले की एकदम शांत होतात आणि मला नमस्कार करतात. खरं सांगा देवा ही योजना तुमची होती की नाही. लोक उगाच माझ्या नावानं पावती फाडतायत. केवढा प्रल्हाद ग्रेट, केव्हा प्रल्हाद ग्रेट. खरं सांगतो देवा माझं हे सामर्थ्य नाही. कोण आहे मी, नगण्य आहे. जीव हा अपूर्ण आहे आणि परमात्मा पूर्ण आहे. जीवानं परमात्म्याला शरण केल्यानंतर जीव पूर्ण होतो, कारण तो परमात्म्यापेक्षा वेगळा राहत नाही. देवा असं. आणि भगवंतांनी ही स्तुती ऐकता 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 इतके खुश झाले आणि म्हणाले प्रल्हादा खूप वेळ झाला, आता मला तू सांग तुला काय पाहिजे, काय पाहिजे बोल. मी तुला काही देऊ इच्छितो. एकदम प्रसन्न आहेत. भगवंताला असं वाटलं, इथं शुकदेवानी वर्णन केलंय, याला त्रैलोक्याचं राज्य देऊ का काय. एकदम म्हणजे आईला जसं लेकरावरती एकदम असं भरता येईल ना प्रेमाचं, असं प्रभूंना भरता आलं. आणि प्रभू म्हणाले काय पाहिजे बोल. प्रल्हाद म्हणाला देवा द्यायचं असलं तर एकच द्या.
मला कधी कुणाकडं काही मागावाशी इच्छाच होऊ नये असं माझं चित्त बनवा. दादा खाली बसा. प्रल्हाद वासना शून्यता मागतो, कारण वासना मनुष्याला हैराण करते, इच्छा मनुष्याला हैराण करते. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, सारखं पाहिजेच. खराब कपड्यातला भिकारी श्रीमंत भिकारी देवाच्या दारात खराब कपड्यातला बसतो, आतमध्ये जातो तो. मला तर खूप वेळा वाटतं आपल्याकडे बघितल्यावर कुठल्याही मंदिरात जाताना देवाला वाटत असेल आला भिकारी, मागतोच की नाही काहीतरी. काही नसेल तर एवढं तर मागतो की नाही, देवा आमचं कोणाला काही करायला लागू नाहीये, एवढं तरी माग. मग ते काय वाईट आहे का? मागतो की नाही हा मुद्दा आहे. वाईट आहे का चांगला आहे? तुमचा अहंकार सुखावला जावा म्हणून मागत असाल तुम्ही. मला कोण अहंकाराला धक्का बसतो. मला शौचाला तो घेऊन चाललाय, मला हे असं होतं म्हणून देवा मला देणार असाल तर एकच द्या. यदि राशिंशमे कामान, मला जर देऊ इच्छित असाल तर एकच द्या. माझ्या चित्तामध्ये तृप्ती अखंड निवासाला असू दे. मला कुणाकडं काही मागावं, तुमच्याकडं नाही कुणाकडंच काही मागावं असं वाटू नये. प्रल्हादानं जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर फक्त एकाच वाक्यात दिलीत. कुणाकडेही काही हवं असं वाटताच कामा नये. मागू नये नव्हे, वाटू नये. वाटताच ना. या प्रश्नाचा, या शब्दांचा विचार तरी करून ठेवूया. हो, सातत्याने मनुष्य काही ना काही मागत असतो, सतत. आपली समस्या घरात टीव्ही नाही, तेल नाही, तूप नाही, एसी नाही, हे नाहीये. आपली समस्या ही आहे, फार महत्वाचा भाग सांगितला, आपल्याला काहीतरी व्हावं असं वाटतं, ही समस्या आहे. आणि काहीतरी होऊ नये असं व्हावं असं वाटतं. काहीच म्हणणं नाही माझं कशाबद्दल. ज्या क्षणाला चित्तामध्ये ही तृप्ती नांदायला लागते त्या क्षणाला देव आणि आपण याच्यात फरकच राहत नाही. काही बरं असं तर असं, माझं काही मतच नाहीये. भगवान म्हणाले वा रे वा, म्हणजे तू मला जिंकलंस, आशीर्वाद तुला बाळा. तुला मी निष्काम चित्त बनवतो. आता तुझ्याकरता पर्सनली वैयक्तिक काही पाहिजे का बोल. प्रल्हाद म्हणाला म्हणजे काय, मग पहिला वर दिला नाही असं होईल ना. खरंच काही नको. देव म्हणले तसं नाही, तुझ्या लोकांकडे काही मागू नको वगैरे ठीक आहे, पण पर्सनली आपलं नातं वेगळं आहे ना. काहीतरी छोटीशी गोष्ट मागून घे, काय मला आनंद व्हावा म्हणून माग. प्रल्हाद म्हणतो देवा हे बघ माझी शपथ आहे तुला. ठीक आहे देवा, तुम्ही शपथच घालणार असाल तर एक गोष्ट द्या, माझ्या बाबांचा उद्धार करा. भगवान गहिवरले. तो दैत्य याला ठार मारण्याची इच्छा करतो, याच्याशी वाईट वागतो, याला अग्निकुंडामध्ये बुडवतो, जाळून मारायचा प्रयत्न करतो, कडेलोट करतो, हत्ती सोडतो याच्या अंगावर, वाटेल ते करून याला संपवण्याचा प्रयत्न करतो. आणि हा मात्र त्यांच्या कल्याणाची इच्छा करतो. किती माझा भक्त चांगला असतो. भगवान गहिवरले आणि भगवान म्हणले बाळा, तुझ्या वडिलांच्या उद्धाराकरता माझ्या कृपेची गरजच नाहीये. तुझ्यासारखा मुलगा जिथे जन्माला आला तिथे आईकडच्या आणि वडिलांकडच्या अशा 21 आणि 21 42 पिढ्यांचा उद्धार झाला असं समज. असा श्लोक आहे बरं का. भगवान म्हणाले 21 आणि 21, आई आणि वडील 21 पिढ्या दोघांच्या, म्हणजे दोन्ही मिळून 42 पिढ्यांचा उद्धार होईल. तुझ्या जन्मानीच झालाय तो. ज्याच्या घरी भगवंताचा भक्त जन्माला येतो, लक्षात घ्याल, त्याच्या आई वडिलांचा उद्धार आपोआप होतो. तुकोबांचा अभंगच आहे याच्याकरता. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाजिया. म्हणून मुलाबाळांना नुसते पैसे मिळवायला शिकवू नका, नुसती प्रसिद्धी मिळवायला शिकवू नका. त्यांच्या चित्तामध्ये भगवंताच्या भक्तीचा एक अंकुर वाढेल याचा आरंभ तरी करा केव्हा तरी.
लहानपणी त्यांना कथा कीर्तनाला घेऊन जात चला. त्यांना काय आहे इंडियन फिलॉसॉफी, इंडियन कल्चर, काय परमेश्वर नावाची संकल्पना आहे ते लहानपणी कळेल याची व्यवस्था करा. म्हणजे मुलं कन्सेप्च्युअल पर्सनॅलिटी होतात. कसं तरी काहीतरी होत नाहीत. आपल्याला विचारतील नव्हे हो, आई वडिलांना केवळ विचारतील नव्हे, ते अजून 50 लोकांच्या उपयोगी येतील. त्यांची कॅपॅसिटी वाढवा. नुसते पैसे मिळवायला शिकून काय उपयोग आहे हो? ते मिळवलेच पाहिजेत, काही इलाज नाही, त्याशिवाय प्रपंच होणार नाही. म्हणून मुलांना हे संस्कार द्या. प्रल्हाद सांगतो, देवा माझ्या वडिलांचा उद्धार करा. ते म्हणाले गरज नाहीये, तुझ्याकरता काहीतरी मागून घे. भगवंताचा लकडा सुरूच आहे, काहीतरी माग. हा म्हणतो काही नको, काहीतरी माग, काही नको, काहीतरी माग, काही नको. हे खूप डायलॉग झाले हो. मी जेव्हा पहिल्यांदा याचा अभ्यास करत होतो तेव्हा मला कंटाळा आला ते श्लोक वाचून वाचून. म्हणून मला काही नको. ते म्हणले भगवान म्हणून काहीतरी माग. अरे मी अजिबात एवढा देवाला त्रास दिला नसता. देव उद्या येणार आहेत, आदल्या रात्रभर जागलो असतो आणि यादी करून ठेवली असती. मला सुंदरा अंगनाले करे दे, मला हत्ती घोडे न मोटारही दे, मला सर्व दे सर्व दे सर्व काही, पण असे भक्त केव्हाही म्हणणार नाही. आणि देवाने सांगितलं, बाबा रे काहीतरी लवकरात लवकर माग, पिल्लू काहीतरी माग रे. आणि यानं जे मागितलं तेच समर्थांनी त्यांच्या भाषेत लिहिलं. देवा द्यायचं असेल तर एकच द्या, सगळ्या जगाचं कल्याण करा. कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया. मूळ पाठात देवराया आहे बरं का, नंतर आम्ही रामराया केले, ते समर्थाने दिले देवराया. एकच ते, काही म्हटलं म्हणून बिघडत काहीच नाही. देवा जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी रामराया रामराया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी रामराया रामराया, कल्याण. भारतातला कुठलाही संत, कुठलाही ऋषी हा जगाच्या कल्याणाचीच तळमळ बाळगून आहे. मग वेदव्यास असोत, ज्ञानोबा असोत, नाही तर इथे रामदास स्वामी असोत, प्रल्हाद असो, तळमळ तळमळ ही होतची आहे. हे जन हा ही तळमळ. माझं कसं होईल, माझा मठ नीट चालेल ना, पावत्या होतील ना. कुठल्याही संताला तसं नाही वाटत. जगाचं संताला लोकांना काय द्यावं असं वाटतं, काय घ्यावं नाही वाटत. देवा द्यायचं असतं तर एक द्या, जगात सगळ्यांचं कल्याण करा. हे ऐकलं भगवान गंभीर झाले. सिंह होतं ना एकदम, अरे मला काही कळत नाही, मी दैत्यपुत्र आहे, मी लहान आहे, मला काही कळत नाही, मला काही कळत नाही म्हणता म्हणता सगळ्या शहाणपणाचं वाक्य बोलतो. सगळ्यांचं कल्याण. अरे सगळ्यांचं कल्याण शक्य कसं आहे? कुणी काय काय उद्योग केलेत माहिती आहेत?
पैसा घोटाळा, सिंचन घोटाळा, एखादी केस ठीक आहे, उपयोग आहे म्हणून बुवा घ्या त्याला आपल्या आघाडीत. अरे 11,000 कोटी खाल्ले आणि पळून गेला तो परदेशात. अरे पुण्य करताना माणसं पाप करतात. चाललेत पंढरपूरला, चाललेत गोंदवल्याला सज्जनगडावर, आणि एसटीत बसल्यानंतर तिकीट काढायची वेळ आली की कंडक्टरला ती बाई सांगते, बंड्याचं अर्ध तिकीट द्या, लहान आहे तो अजून, 12 वर्ष पूर्ण आहेत त्याला, पण हाफ तिकीट काढतात. चाललेत पंढरपूरला, म्हणजे पुण्य करायला चाललेत की नाही, एसटीला फसवून. तो बंड्या शेवटपर्यंत ब्लॅकमेल करतो आईला, आई मला आईस्क्रीम दे खायला, नाहीतर कंडक्टरला सांगतो माझं फुल तिकीट आहे. पुण्यकरिता होय पाप दूध पाजुनी पोषला असा. पण काय काय उद्योग करतात लोक. अपराधी जन सुखतची गेले, सुखतची गेले. करू काय मी. एखादी केस ठीक आहे, तुझ्याकरता मी ऍडजस्ट करेन. सगळ्यांचं कल्याण इम्पॉसिबल आहे रे. त्यांच्या कर्माचं काय करू. त्याला केलेली जी कर्म आहेत त्याचा हिशोब करायला पाहिजे की नाही. सगळ्यांचं कर्ज माफ, हे काय. सगळ्यांना वीज फुकट, हे काय. असं नाही शक्य. प्रल्हाद सांगतो, देवा आय हॅव अ प्लॅन. मी नुसतं आपला भावुकतेनं बोलत नाहीये, भाबडेपणानं बोलत नाहीये. त्या सगळ्यांचं कर्म माझ्या खात्यावर टाका, मी त्यांच्याऐवजी नरकात जातो, पण त्यांचं कल्याण करा. देवा एवढं कर बरं. अपराधी जन सुखतची गेले, सुखतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा. कल्याण करी देवराया, देवराया. कल्याण करी देवराया, देवराया. देवा नाही तर माझ्या प्रश्नाची उत्तर दे. तू नाही तर दुसऱ्या कुणाकडे जायचं रे आम्ही काही मागायला. बोल 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 बोल. आहे दुसरं ठिकाण शरण जायला योग्य, सांग बरं. कोठे जावे काय करावे, काय करावे. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली पोहरी दयाळा. पोहरी म्हणजे सर्वनाश. आरंभिली कल्याण करी देवराया, देवराया. श्रोते हो, आपण प्रत्येक संताचं वाङ्मय बघा. तो जगाच्या कल्याणाची नुसती कोरडी इच्छा करत नाही, तो त्याकरता झटतो. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणणारे ज्ञानोबा सगळं ज्ञान, सगळी गीता इतक्या विस्तृत पद्धतीनं आपल्याला समजावून सांगतात. गीता सोडून सुद्धा खूप काही सांगतात. आमचे स्वामी वरदानंद भारती गमतीनं म्हणायचे, गोपालकृष्णांनी जर ज्ञानेश्वरी वाचली असती तर तेही म्हणाले असते, अरे हो हे सांगायचं राहूनच गेलं रे.
काय ज्ञानोबा आहे? आयुष्यभर हा महापुरुष कधीतरी असं म्हणतो का, आम्ही 4 भावंड आहोत, निदान आळंदीत आम्हाला 1 BHK तरी द्या. समाधीला सुद्धा या महापुरुषांना जागा मागितली पांडुरंगाला, देवा मला लोकांची जागा नको, मला अशी जागा सांग जी जागा आधी मंदिराला वापरली गेली आहे आणि आता त्याचा यूज लोकांकरता नाही आहे. आणि म्हणून सिद्धेश्वर मंदिराच्या समोर असणारा जो नंदी आहे तो नंदी गोल फिरवला आणि तिथे नामदेव महाराजांना ती जागा मिळाली जी इथे आज ज्ञानोबांची समाधी आहे. काही नाही मागत कुणाला. केवढे मोठे असतील ज्ञानोबा, केवढे समर्थ रामदास स्वामी महान असतील, काही स्वतःला काही नको. असा हा प्रल्हाद सांगतो, देवा सगळ्यांचं कल्याण करा. भगवान म्हणाले, बाळा अरे सगळ्यांच्या कर्माचा हिशोब काय करू, कुणी कुणी काय काय पाप करून ठेवली आहेत, काय काय उद्योग केले, नरकात सुद्धा काही काही लोकांनी तर इतकं पाप केलेलं असतं की त्यांना नरकात सुद्धा जागा नाही, असे असतात काही लोक. म्हणून लवकर मरत पण नाही. ठेवायची कुठे घाणी असं वाटतं त्याला देवाला. प्रल्हाद सांगतो, मी एक काम करतो, नीट आहे का, मी काम करतो त्या सगळ्यांच्या ऐवजी मी नरकात पिचत राहतो, पण सगळ्यांचं कल्याण करा. मी त्यांचं लोन फेडतो थोडक्यात. भगवान म्हणाले, अरे स्वतःला काही समजत नाही म्हणणारा काय ज्ञानाच्या गप्पा मारतोयस. अरे नरकामध्ये किती त्रास असतो कल्पना आहे का तुला? मी केले निर्माण तो नरक, भयानक त्रास असतो, म्हणून नरक म्हणतात त्याला. वाईट वाईट. अरे अंगावर इतक्या जखमा होतात, तिथली शरीरं वेगळी दिली जातात आपल्याला. हे शरीर पृथ्वीवरच आहे, पार्थिव पृथ्वी तत्व यात जास्त आहे म्हणून याला पार्थिव शरीर म्हणतात. बाकी 4 महाभूत कमी आहेत, पृथ्वी जास्त आहे याच्यात. ते इथंच टाकतो आपण आणि जीव जातो तिकडे. आणि त्या ठिकाणी नरकामध्ये विविध प्रकारची शरीर असतात. स्वर्गी किंवा नरकामध्ये असती शरीरे समर्थांची उभी आहे, त्यात घालून जीवेश्वरे भोगविजे नाना प्रकारे या नावा आदिदैविक. मारिती ठोकीती काय 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 करतात, फटाफटा फटाफटा अंगावर चाबूक मारतात. आणि त्या शरीराला ज्या जखमा होतात त्या जखमा कितीतरी दिवस बऱ्या होत नाहीत. आणि अंगावरती गरम कडकडीत मिठाचं पाणी मारलं जातं. नखो नखी सुया मारिती, असा प्रत्येक नखामध्ये 4-4 सुया ठोकतात. जळत स्तंभ पोटाळविती, जळणारे मोठे मोठे खांब असतात निखारेचे, त्याला मिठी मारायला लावतात. शेंगदाणे भाजल्यासारखे सगळे जीव भासतात, बटाटे उघडल्यासारखे, कुंभीपाक, नरक. किती त्रास आहे कल्पना आहे का तुला? तो म्हणाला, मला कल्पना आहे, मी ऐकलंय नारदांकडून हे सगळं. मग तिथं गेल्यावर तुला त्रास नाही का होणार? आणि इतक्या सगळ्या जीवांचं. तो म्हणला, नाही होणार का? तिथं गेल्यावर मी त्या नरकाचा स्वर्ग बनवीन. मागच झाले. अरे ती जादू तुला नरकाचा स्वर्ग कसा बनवशील? देवा आम्ही नाही सांगणार, लहान आहे ना बाळते. देवा एकदा बोलता बोलता तुम्ही नारदांना बोलला होतात, आठवतंय का तुम्हाला? कुठल्या तरी महत्वाची केस घेऊन नारद तुझ्याकडे आले. अरे कुठं सारखा पत्ता नसतो रे तुझा इमर्जन्सी हॉटलाईन नंबर देऊन ठेव रे म्हणले. तो नंबर हा आहे बरं. नाहं वसामि वैकुंठे, वैकुंठाचा मी पत्ता फक्त आधार कार्ड करता वापरतो. नुसतं कुठं वैकुंठवासी नुसतं कुठलं कधीच नसतो. योगिनाम हृदयैरवौ, योग्यांच्या हृदयामध्ये असतो असं म्हणतो, कारण ते हृदयाचा बंदिखाना केला आता विठ्ठल कोंडीला, असं आहे ना. पण हल्ली मी जातच नाही म्हणले, कारण ते फक्त डायबिटीस बरा व्हायला योगा करतात. मला कोण नाही करतच नाही. एका घरात नाही, एक बाई सारखी म्हातारी बाई बाहेर आज जाई पार.
एकाने म्हटलं आजी बाहेर काय येत आहे सारखा तुम्ही, सारख्या आत काय होतंय, काय तुम्हाला त्रास होतोय का काही? ते म्हणले सुनबाई आमची ते रामदेव बाबांचं टीव्ही बघते, ते रामदेव बाबा सांगते तिकडं सास को अंदर लो बाहेर लो. मी सास आहे म्हणली तिची. म्हणून योगिना हृदय रव, मी टीका नाही करत आहे बरं, गंमत करतोय. सूर्यबिंबाच्या ठिकाणी मी असतो. आपण जेव्हा अर्घ्य देतो तेव्हा भगवान सूर्यनारायणाच्या ठिकाणी येऊन ते अर्घ्य घेतो बरं का. पण हल्ली करतच नाही, संध्या मी वाट बघून बघून कंटाळून निघून जातो. म्हणून रवऊ. पण जिथे मदभक्ता यत्र गायंती, जिथे कथा कीर्तन प्रवचन चाललं असेल, प्रेमानं माझं नामस्मरण चाललं असेल, प्रेमानं गायन चाललं असेल, तत्र तिष्ठामी नारद म्हणालात ना तुम्ही, हा भागवतातला प्रल्हादाच्या मुखातला श्लोक आहे. भगवान म्हणले खरं आहे. मग झालं तर तुम्ही मला नरकात पाठवा, फक्त जाताना मला हे टाळ न्यायची परवानगी द्या. मी तिथे बसेन आणि तुमचं नाम सुरू करेन. नाम सुरू केल्यावर तुम्हाला यावं लागेल की नाही. श्रीमन्नारायण नारायण हरी नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी
का, मी तिथे नाम सुरू केल्यावर तुम्हाला तिथे यावं लागेल की नाही बोला. ते म्हणले ऑफकोर्स, निश्चित. मग तुम्ही येणार म्हटल्यानंतर यमाला तुमचं स्वागत करावं लागेल की नाही बोला. म्हणले बरोबर आहे. मग तुम्ही येणार म्हटल्यानंतर नरकाचा स्वर्ग होईल की नाही बोला. काय मला पुन्हा पुन्हा वाटतं 7 वर्षाच्या प्रल्हादाला कसं सुचलं असेल हो. भगवंताच्या भक्ताचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवाल, भगवंताचा भक्त जिथे जातो तिथे स्वर्ग असावा अशी इच्छा करत नाही, तो जातो तिथे स्वर्ग बनवतो. विलक्षण सामर्थ्य संपन्नता हे भक्ताचं खास वैशिष्ट्य आहे. समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर येईपर्यंत सज्जनगड नावाचा एक फोर्ट जगाला किती माहिती होता बोला. होता आपला. आळंदी ज्ञानोबा येईपर्यंत माहिती होती का. म्हणून स्वतःला इतकं महान बनवा. मी तिथे गेल्यावर व्यवस्था असेल का, माझं लग्न झाल्यावर माझा नवरा चांगला असेल का, बनवा त्याला चांगला. विलक्षण सामर्थ्य भरून घ्या भागवताद्वारे. मी जिथे पाऊल ठेवीन तिथे स्वर्ग निर्माण करेन. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट इन माय लाईफ. आणि मला सक्सेस व्हायचे होणारच आहे. भक्ताचा हा कॉन्फिडन्स पाहिजे हो. जमलं तर बघू, आम्ही ठरवलंय खरं, पण काय होईल कोणास ठाऊक. शेवटी देवाच्या हात. कसलं देवाच्या हातात, तुम्ही देवाच्या हात. हा, भागवत हा रडेपणा सांगणारा ग्रंथ नाही आहे. भागवत हा आत्मविश्वास वाढवणारा ग्रंथ आहे. भगवान म्हणाले, प्रल्हादा किती महान आहेस रे तू. पुन्हा सांगतो, तुमच्या कृपेने. माऊली म्हणाली, एरवी तरी मी मूर्खू, परी संत कृपा दीपकू. माझं म्हणून सामर्थ्य काही नाही आहे, पण मी ज्यांचं आहे ते महान आहेत ना. मी परमेश्वराचा आहे, मी रामरायाचा आहे, मी नारायणाचा आहे, मी पांडुरंगाचा आहे, मी स्वामी समर्थांचा आहे. असा आतमध्ये मानल्याबरोबर आपला आत्मविश्वास वाढतो की नाही. खूप गोड संवाद आहे हा प्रल्हाद स्तुतीचा अध्याय. फार अप्रतिम आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अजून काय असते. व्यक्तिमत्वाचा विकास हल्ली आपण वापरतो. व्यक्तिमत्व विकास शिबिर, फी इतकी रुपये. अरे फुकट आहे इथं. आणि लक्षात पण येत नाही व्यक्तिमत्व विकास. शिक्षणाचं मर्म काय माहितीये का, शिकवतो हे कळता कामा नये तर शिक्षण खरं शिक्षण ते आहे. रामरायाला विश्वामित्र शिकवायला घेऊन गेले नाहीत काही, म्हणजे सांगितलं काय, यज्ञाचं जरा रक्षण करायचं, आणि काम काय केलं त्याला शिकवलं. तर म्हणू शकले असते, मी एज्युकेशन विथ मॅरेज असं पॅकेज घेऊन आलोय, असं म्हणू शकले असते की नाही. पण मला सांगा, विश्वामित्राने कधीतरी लक्षात येऊ दिलं का रामाला मी शिकवतोय. शिक्षणाचं मर्म हे आहे लक्षात घ्या. तुम्ही कथा कीर्तनाला जाऊन बसा, आपलंच आपल्याला कळत नाही ज्ञानोबाने कधी शिकवलं मला. आणि आपल्या आचरणात येतो. शिक्षण म्हटल्याबरोबर आपल्यामध्ये एक नकळत ऑपोजिशन कॉम्प्लेक्स तयार होतो. शाळा म्हटलं की नको वाटतं की कोणीतरी या जगामध्ये असा एक तरी मुलगा जन्माला आलाय का आपल्या इच्छेने शाळेत गेलाय. मारून मुटकून काहीतरी करून चल तिथे जा, डबा खायचा आहे मला, तिथे जाऊन खा. बरोबर आहे की नाही ओजस. मग आता हे शिक्षणच चाललंय, त्याच्या लक्षात तरी येतंय का बघा. बाबा छान वाजवतायत, इतकं छान वाजवतायत की त्याला वा 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 वा. आणि नकळत हे इम्बाईब होतं, मूर्त. अरे प्रल्हाद असं म्हणतोय, मी कणभर तरी होईल ना. प्रल्हाद महान होता ठीक आहे, पण मी जर रामदास स्वामींचा शिष्य आहे किंवा कुणाचा आहे ज्याचा तुम्ही असाल, तर माझ्यात काहीतरी तर फरक पडेल की नाही. मी वैदिकांचा मुलगा आहे, माझे बाबा उत्तम घनपाठी आहेत, वैदिक आहेत, काहीतरी माझ्यात सामर्थ्य असेल की नाही. आपोआप डेव्हलप होते. ही भागवताची खासियत आहे. आपल्या नकळत आपल्या पर्सनॅलिटीचं डेव्हलपमेंट, विकास कधी झाला हे कळत नाही.
आणि या कथेनंतर त्रिपुरासुराच्या उद्धाराची कथा येते. थोडं नाम गाऊया आणि पुढच्या कथानकाकडे जाऊ. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते यानंतर 11वा अध्याय जो आहे 7व्या स्कंधातला हा खास करून स्त्रियांना उपदेश करणारा अध्याय. शुकदेवांनी स्त्रियांना उपदेश केला. म्हणलं मग पुरुषांना काय आत्ता क्लास तो चाललाय. सगळा उपदेश आम्हाला असं म्हणणारीला एकही उपदेश नाही आहे. जी जबाबदारी घेऊ शकते, जबाबदारी उचलू शकते, पेलू शकते, तिच्याकरता शुकदेवांनी उपदेश करून ठेवलाय की संपूर्ण घर कुणावर अवलंबून असतं तर घरातल्या स्त्रीवर. गृहिणी गृहमुच्यते म्हटलंय. का हो जबाबदारी का तिच्यावर जास्त टाकली शास्त्रांनी? कारण जबाबदारी पेलायची तिच्यात ताकद आहे. या धटिंगणाला जमणारच नाही काही. शास्त्र फार विचार करतं, भगवंत फार विचार करतो. जास्त जबाबदार कोण आहे? आता जगातला ॲनालिसिस आलाय बरं का, जगातला आढावा. जगातल्या सगळ्या ऑफिसेसमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त प्रामाणिकपणानं काम करतात. हा 10 वेळा चाला उठतो. त्याच्याकरता वेगळी जबाबदारी आहे. पण कुठली गोष्ट नेटानं शेवटपर्यंत नेणं, हा जो चिवटपणा लागतो तो स्त्रीच्या शरीरात ठेवलाय. कारण तसंच बनवलंय शरीर तिचं. बघा आपण गमतीनं मी नेहमी सांगतो, मुलाला जन्माला घालण्याच्या बाबतीत पुरुषाला फक्त निमित्त केलंय की नाही. 9 महिने पोटात वागवायची व्यवस्था कुणाकडे आहे? बाळ पोटात ठेवायचं कुणाकडे आहे? स्त्री जवळ ठेवलंय. का? ती जबाबदारी पेलू शकते. एकदा स्वामी विवेकानंदांना कोणीतरी विचारलं, स्वामीजी
आपल्याकडे पहिलं मातृदेव भव का सांगितलंय वेदांनी, पितृदेव भव नंतर का सांगितलंय? आधी पितृदेव भव पाहिजे की नाही? ते म्हणलं इकडे बेल्लूर मठाचं काम चाललं होतं, विटा पडल्या होत्या, एक वीट घेतली, आपल्या उपरण्यात बांधली, त्याच्या पोटाला समोरनं बांधली, म्हणले उद्या ये 24 तासांनी, मग बोलतो. अशी जड वीट. अहो तो 2 तासानं परत आला, स्वामीजी ते काढून घ्या. काहीच करता येत नाहीये, आंघोळ करता येत नाही, जेवता येत नाही, काही करता येत नाही. म्हणले 2 तास तुला एवढी वीट जड झाली, 9 महिने इतक्या मुलांना, आणि पूर्वी खूप मुलं होत असं. बरं मी गंमत नाही करत आहे, हा केवढा मोठा विषय आहे. ही व्यवस्था आईमध्ये ठेवली बरं का. म्हणून मातृदेव भव. आपल्याला माहिती आहे मुलांनी काल बोललोय मी, मुलांनी संन्यास घेताना वडिलांना नाही विचारलं तरी चालतं, पण आईला विचारावंच लागतं. आणि म्हणून स्त्रियांच्यावर जास्त जबाबदारी. म्हणून साधा पायाला काटा जरी लागला ना तरी आई ग असंच येतं की नाही, पायाला काटा लागला, काही गुडघ्याला काही टेबल लागलं, आई ग. आणि विचित्र काहीतरी पाहिलं की बाप रे, विचित्रपणाचा आणि बापाचा संबंध आहे म्हणले. त्यातली गंमत सोडून द्या. थोडक्यात सांगतो की पतिव्रता शब्द आपण वापरतो अनेक. पतिव्रता म्हणजे फक्त पतीशी देहाने प्रामाणिक असा मर्यादित अर्थ घेऊ नका, ते काय खूप लोक असतात. जी पूर्ण घराची जबाबदारी घेते आणि घराचं कल्याण साधते तिला पतिव्रता म्हणतात. त्याचे 6 गुण सांगितले, षड्गुण. कुठले कुठले कुठले? कार्येषु मंत्री. एखादं घरात कार्य असेल तर जिला विचारल्याशिवाय करू नये असे जिचे सल्ले असतात, मंत्र्याप्रमाणे कार्याबद्दल मंत्री. कार्येषु मंत्री वचनेषु दासी. पण एखाद्या वेळी असं असतं की सासरे सांगतात, नवरा सांगतो काहीतरी, ठीक आहे तुम्ही काळजी नका करू, होईल व्यवस्थित. तिला मान्य नाही, तिनं पण आता दासी, आता मी करते, जबाबदारी घेते. दासी म्हणजे पूर्ण कार्याची जबाबदारी घेणारा. वचनेषु दासी भोज्येषु माता. जेवायला वाटताना स्त्रीची जबाबदारी काय? आई. पण फक्त आईलाच असं वाटतं की माझ्या मुलांना भरपूर खावं आणि छान तब्येत असावी, असं कुठल्याही हॉटेलवाल्याला वाटत नाही की गिरायकानं भरपूर खावं आणि माझं वाटोवळं करून जावं. नुसतं लिहितात तिथं रिफ्रेशमेंटची खास सोय. ठीक आहे, त्यांचं ठीक आहे, मला आईबद्दल बोलायचं. भोज्येषु माता शयनेषु रंभा. विस्तार करणार नाही, पण कर्तव्य म्हणून बोलतो की प्रत्येक पत्नीची ही जबाबदारी आहे की मी असं नवऱ्यासमोर नटलेलं असावं की त्याने इकडे तिकडे पाहू नये. पण बाहेर नटून बाहेर पडतात आणि घरात मोलकरणीसारखे घाणेरडे गाऊन. जागतिक समस्या होई. मी बाहेर अगदी क्षमा करा, आम्ही खूप खाली उतरलोय, पण जगात समस्या निर्माण का होते? कोण जबाबदार आहे? काय शास्त्र आपलं छान असेल विचार करा. आपण नकारात्मकतेनं याच्याकडे बघू नका. आपण या शास्त्र बोलतोय त्यांचा काही स्वार्थ आहे का? शयनेषु रंभा. पुढे मनोनुकूला. सगळ्यांच्या अंतःकरणाला ओळखून असणारी असावी मुलगी. सासऱ्यांना काय आवडतं? गरम गरम चहा आवडतो. सासूबाईंना काय? पूजेला फुलं आणून दिलेली आवडतात. दिराला काय? वेळेवर संध्याला, म्हणजे तो करत असेल संध्या तर. हे सगळं ओळखून जे वागते, मनोनुकूला, मनाला ओळखून वागणारी. आत्ता दमून आलाय माझा नवरा, आत्ता नाही कटकट करणार मी त्याला, त्याची वेळ ठरलेली आहे. क्षमया धरित्री. लोक चुकतात, अवतीभोवतीचे लोक चुकतात, पण जिला प्रपंच नेटानं पलीकडे न्यायचा आहे, एका सर्टन लेवल नंतर काही वाईट घडलं तर तो विषय सोडून द्या, पण तिनं जास्तीत जास्त याकरता शब्द वापरलाय क्षमया धरित्री. क्षमेबद्दल जमिनीसारखी. षड्गुण्य मेतत ती पतिव्रता नाम.
सत्यभामेनं द्रौपदीला प्रश्न विचारलाय, महाभारतात प्रसंग आहे. द्रौपदी, तू तुझ्या सासूला काय गंमत करून, काय मंत्रतंत्र करून, काय खायला घातलंस ग? कोणती कायम तुझी स्तुती करत असते? ती स्तुती महाभारतात आहे. द्रौपदीला प्रश्न विचारलाय सत्यभामेनी, वनपर्वामध्ये आहे. ती म्हणाली, या माझ्या मंत्रतंत्राला आरंभ मी घरात आल्याबरोबर सुरू केला. घरात ज्या दिवशी मी आले त्या दिवशी मी ठरवलं. त्यांना तिला माहिती नव्हतं बरं, हे श्रीमंत आहे, ते पांडव आहे, ते ती म्हणते कोणीतरी पराक्रमी ब्राह्मण आहे, एवढंच माहिती. मी या घराला सोन्याचा कळस बसवी असं मी ठरवलं. आणि द्रौपदी किती, आपल्याला द्रौपदी म्हणले की 5 नवरे सोडून आठवतच नाही काही. केव्हा तरी द्रौपदीचं दिव्य चरित्र वाचून बघा, केवढी महान होती द्रौपदी. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, भीमाच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत त्यावेळेला, तिजोरीत किती हिरे आहेत, काल किती दान केले, त्यामुळं तिलाच विचारायला लागायचं सगळं. ए अगं माझ्या किती हिरे आहेत ग, किती सोनं आहे का, किती अमुक आहे का. द्रौपदीचा दिवस पहाटे 3ला सुरू होत असे असं वर्णन केलं. द्रौपदी कधीही दुपारी झोपली नाही 1 ते 4. त्यामुळं त्याचं पत्र आहे, ते पत्र महाभारतात आहे. कृष्णाबरोबर ते पत्र पाठवले कुंतीने की तुम्हाला काही कळत नाही मुलांना, द्रौपदी सांगेल तसे वागा. काय वागली असेल हो द्रौपदी, काय वागली असेल सीतामाई. आणि हा अतिशय अप्रतिम उपदेश इथे आला. मी या गोष्टीला जरा जास्त वेळ दिल्याबद्दल क्षमा करा मला. आता पटापट पुढचा मुद्दा. 4 आश्रमांचे 4 धर्म. धर्म म्हणजे कर्तव्याला आपल्याकडे धर्म म्हणतात बरं का. धर्म म्हणजे कर्तव्य. धर्म म्हणजे रिलिजन हा शब्द वापरू नका. रिलिजन हा शब्द उपासना पद्धतीला वापरतात. धर्म म्हणजे आपलं कर्तव्य. म्हणून मातृधर्म, पितृधर्म, पुत्रधर्म, पतिधर्म म्हणजे कर्तव्य. पतीचं कर्तव्य, पत्नीचं कर्तव्य. रिलिजन ऑफ फादर असं आहे का कुठं? रिलिजन ऑफ मदर असं असतं का कुठं? रिलिजन म्हणजे धर्म आहे आपलं, हे उपासना पद्धती. धर्म म्हणजे कर्तव्य. 4 आश्रम आहेत म्हणजे 4 वयोगट. 1 ते 25, 26 ते 50, 51 ते 75, 76 ते 100 असे 4 वयोगट केलेत त्यांनी. आणि 4 वयोगटातली 4 कर्तव्य कशी करावीत याचं सविस्तर मार्गदर्शन 12व्या अध्यायात केलं. 13वा अध्याय साधक आणि सिद्धांचा धर्म, 14वा अध्याय गृहस्थ धर्म आणि 15वा अध्याय मोक्ष धर्म सांगून वेदव्यास म्हणजे शुकदेवजी महाराज इथे थांबतात. आणि आता 8व्या स्कंधाला सुरुवात होते. 8व्या स्कंधामध्ये पहिला अध्याय आहे तो 4 मनूंचं वर्णन करणार. मनू म्हणजे मनुस्मृती लिहिणारे मनू नव्हे. त्यातला एक मनूनी मनुस्मृती लिहिली आहे, काही मनूंनी लिहिली आहे. पण मनू याचा अर्थ युगायुगांची जबाबदारी घेणारा महापुरुष, महामानव असा अर्थ घ्या. त्यांनी 14 मनू दिलेत. स्वयंभुव मनू, स्वारोचिष मनू, उत्तम मनू, तामस मनू, रैवत मनू, चाक्षुष मनू, वैवस्वत मनू, सावर्णी मनू, दक्ष सावर्णी मनू, ब्रह्म सावर्णी मनू, धर्म सावर्णी मनू, रुद्र सावर्णी मनू, देव सावर्णी मनू आणि इंद्र सावर्णी मनू. आत्ता यातला वैवस्वत मनू चालू आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7वा मनू चालू आहे. आणि त्यातलं 4थं युग चालू आहे. पण परवाच म्हणलं 7 चोक 28, 28 युगे 28 पिठेवरी उभा. पहिल्या स्वयंभुव मनूच्या वेळचा जो कृष्णावतार झालाय तो हा पांडुरंग आहे बरं का. असो. आणि यानंतर एक छान कथा येते, ती म्हणजे गजेंद्र मोक्षाची कथा. थोडक्यात बघूया. गजेंद्र मोक्ष म्हणजे काय? गजेंद्राचा उद्धार. गजेंद्र म्हणजे हत्ती. तो हत्ती कसा झाला? तर दक्षिण भारताचा राजा त्यावेळचा होता. त्या राजाचं नाव आहे इंद्रद्युम्न. या इंद्रद्युम्न नावाच्या राजाला केव्हा तरी शिकारीला जावं लागलं. आणि शिकारीला गेल्यानंतर बाकीचे लोक झोपलेले असताना इंद्रद्युम्न राजाचं वैशिष्ट्य असं होतं
की तो जरा वेळ मिळाला की तो मेडिटेशनला बसायचा, ध्यानाला बसायचा. आणि आपण काल सगुण ध्यान केलं ना विष्णूंचं, असं विष्णूंचं ध्यान करायचं. आणि असं ध्यानाला बसला आणि नेमके अगस्ती नावाचे मुनी तिथे आले. आणि अगस्तींना असं वाटलं की कोण बसलाय ध्यानाला, बघूया. आणि त्याच्यापर्यंत आले. पण त्याची अवस्था कशी झाली होती, जरा सध्या बाजूला ठेवा ते वही पेन, कारण लक्ष नाही लागत. मध्यंतरात करा ते, विनंती आपल्याला सगळ्यांना. कारण काय आहे, प्रवचन ऐकणं महत्वाचं आहे, ते बाकी नंतर करा, अशी विनंती. तुकोबांचा अभंग आहे की तो ध्यानाला बसला होता. जरा संधी मिळाली की इंद्रद्युम्न राजा एक 2-5 मिनिटं मिळाली की तो मेडिटेशनला बसतो आणि भगवान शंकरांचं ध्यान करतो. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वैकुंठनाथ भगवान की. तुकोबा सांगतात, रूपी कुंतले लोचन रूपी कुंतले लोचन रूपी डोळ्यासमोर येऊ द्या. तो ध्यानाला बसलाय. विष्णू अंतःपटला समोर, डोळे मिटल्यावर जे दिसतं त्याच्या समोर उभे आहे आतमध्ये, आणि त्याच्यामध्ये तो रमलाय.
दत्ता. डोंबिवलीकरांनी माझ्या गुरुजींकडनं परम आदरणीय दत्तदास बुवा घाग यांच्याकडनं कीर्तन ऐकली आहेत, त्यामुळे मी जास्त नाही म्हणत बसत, पण इथं आलंय ते थोडक्यात सांगतो आणि ही कथा आपण पूर्ण करू. मनापासून ध्यान करणारा राजा, इतका पूर्ण दक्षिण भारताचा राजा, पण वेळ मिळाल्यानंतर आपली उपासना सोडत नसे. उपासना करायची म्हणून तो दरबारात कधी उशिरा नाही गेला. दोन्हीचा एक बॅलन्स, प्रपंचही नेटका आणि परमार्थही नेटका. आपली पूर्ण इफिशियन्सी आपण वापरली पाहिजे ना, पूर्ण क्षमता वापरली पाहिजे. आता हे केलं की ते नाही, ते केलं की हे नाही, रडेपणा कशाला पाहिजे. आणि असा तो, आणि अगस्ती नदीच्या पलीकडनं चालले होते. त्यांना वाकडी वाट करून इकडं यावं वाटलं, याला भेटल्याशिवाय पुढे जाणार नाही. याला म्हणतात सज्जन. एखाद्या साधू संताला आपल्या घरी आल्याशिवाय, आपल्याला भेटल्याशिवाय पुढं जावत नसेल, पक्क समजा आपण जीवनात काहीतरी मिळवलंय. आणि रस्त्यावर आपल्याला बघितल्यावर जर कोणी सज्जन रस्ता बदलत असेल, कटकट नको बाबा, तिकडून जाऊ. जास्त बोलायचं कारण नाही. विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की सज्जनाला आपल्या घरी यावं, स्वतःहून वाटलं पाहिजे हो. आणि असा तो होता. इथे ते आले आणि हाक मारली, राजा उठ. राजा ध्यान असतं. आपण जेव्हा ध्यान म्हणजे झोपेसारखंच असतं, जवळपास झोप हा अज्ञानातलं ध्यान आहे आणि ध्यान ही ज्ञानातली झोप आहे, असा विचार करा. ज्ञान सगुण नाही तर निर्गुण ध्यान कुठलंही चालेल. तेव्हा आपण जगाकरता एरोप्लेन मोडवर असतो. गाढ झोप लागल्यावर आपल्याला कळतं का कोण आलं, नवरा कधी आला, भांडी घासली, काही कळत नाही. काही वेळा होतं ना, एकदा असेच दोघं जण जेवत होते, नवऱ्याने लगेच ताट घासून टाकलं. बायको म्हणले, हो कशाला घासलं तुम्ही, आबरू काढलीत माझी. म्हणले रोजच्या प्रमाणे, आज आपण हॉटेलात आलोय म्हणली. जरा थोडासा विनोद. अहो त्या अगस्तीना गैरसमज झाला, मुद्दाम ढोंग करतोय, मी आलोय, मला अटेंड करावं लागेल. गैरसमज झाला हो. आणि त्यांनी शाप देऊन टाकला, राज्य चांगलं चाललंय, सगळं उत्तम चाललंय, मस्ती आली आहे, जा गजेंद्र हत्ती हो, जा हत्ती हो. आता त्याला तेही कळलं नाही, तो आलेला कळलं, साधू आलेले कळलं नाही, त्यांनी शाप दिलेला कळलं नाही. पण शेजारी जे सेवेकरी मंडळी उभे होते त्यांना एवढं कळलं की आपल्या राजा धोक्यात आहे. अगदी आरक्षणातले नव्हते ते, गुणवत्ता होती त्यांच्याजवळ. त्यांनी उठवलं त्या राजाला, ओ कसलं ध्यान घेऊन बसलात महाराज, तो कोण दाढीवाला बाबा आला, त्यांनी तुम्हाला शाप दिला. खूप अगदी धरून अगदी असं नाही का, श्रोता कीर्तनातला ऐकायचं, असं केलं तर तो असा जागा झाला. आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांना नमस्कार केला. भूदेव संतासी सदा लबा. महाराज माझं भाग्य आहे, माझं ध्यान फळाला आलं, तुमचं दर्शन झालं वगैरे वगैरे. हे अजून भडकले, आता नमस्कार करतो. शाप दिल्यावर राग आलाय. तुम्ही शाप दिलात मला, कशा करता दिलात? ते म्हणले, तू ढोंग करत होतास की नाही. हसला राजा. महाराज एखाद्या अज्ञानी व्यक्तीनं माझ्याबद्दल असा संशय घेणं समजू शकतो, पण तुम्ही पूर्ण ज्ञानी आहात. तुमचा आणि माझा मोबाईल वेगळ्या कंपनीचा आहे, पण कार्ड एकाच कंपनीचं आहे ना. आपले देह वेगवेगळ्या कंपनीचे असू शकतात बरं का, म्हणजे वेगवेगळ्या DNA पण आतला आत्मा एकच आहे हे लक्षात ठेवा. आत्मरूपामध्ये आपण अभेद आहोत. आणि देहानं आपण किती म्हणलं तांबडं रक्त असतं, तांबडं असतं, पण ते AB कशाला आहेत त्या सगळ्या A+ आहेत ना, ते तांबडं रक्त आहे म्हणून कुणाचं रक्त कुणालाही चालतं का? भेद आहेतच. काही ठिकाणी भेद असतोच आणि काही ठिकाणी अभेदच असतो. महाराज मी ध्यानाला बसलो आणि मग अगस्तींच्या लक्षात आलं, मी जरा शाप द्यायची घाई केली आहे.
चुकलो मी, पण मी चुकणारा नाही आहे. मला ही माझ्यात क्रोध कोणी आणला, ज्यांनी शाप दिला त्यांनी उशापाची पण व्यवस्था केली असणार आहे. पण ही संत मंडळी कधी स्वतःच्या इच्छेनं कुणावर रागवत नाहीत. त्यांना स्वतःची इच्छा भगवंतामध्ये समर्पित केलेले लोक असतात. त्यामुळं संतांनी एखाद्याला शाप जरी दिला असा तुम्ही ऐकलत ना, तरी ज्याला शाप दिला त्याचं कल्याण होतं. मी याला नेहमी उदाहरण देतो. पेढा कोणाला रागानं फेकून मारला तुम्ही, आणि त्यानं नेमका तोंडाचा आ केला होता करून. असं घडलेलं आहे कोकणामध्ये. एक बुवा कीर्तन करत होता, आणि कोकणात कीर्तन फार उशिरा करतात होते. माणूस अगदी झोपेत असतो, 11, 12, 1, 2, चला बुवा कीर्तनाला. आणि बुवा आपली कीर्तन करतोय, आणि समोरचा श्रोता. पण काही लोक असे असतात, त्यांना असं वाटतं की आपल्याला झोप आली हे जगाला कळलं पाहिजे. तो म्हटलं जरा हळू जांभई द्या, म्हणजे तुम्हाला झोप आली कळू शकतं. रागावला. शेवटी त्याला कोणीतरी पेढ्याचा पुडा आणून दिला होता, चितळे. एक पेढा घेतला, पग दिशे फेकून मारला, आणि नेमका त्याचा तोंडाचा आ होता तेव्हा. कल्पना करा, मी संतांच्या शापा करता सांगतो. रागानं फेकून मारलेला पेढा पहिल्यांदा त्याने पटकन तोंडात काय म्हणून असं केलं, तर जिभेला गोड लागलं, म्हणून काय बघितलं तर पेढा. तो म्हणला अजून एक, अजून एक. कितीही रागानं फेकून मारला तरी पेढा गोड आहे. तर संतांची वाणी किती रागानं फेकून मारली तरी ज्याला मारली जाते त्याचं कल्याण होतं. आणि किती प्रेमानं तुम्ही ब्लेड नुसतं असं करा. काय म्हणताय बुवा, ब्लेड कापेल ना केवढं. म्हणून सज्जनाने दिलेला शाप हा आशीर्वाद असतो, आणि दुर्जनाने दिलेला आशीर्वाद हा शाप असतो. एकाकडे श्राद्ध चाललं होतं, आणि झाल्यानंतर एक भिकारी आला. एका बाईनी सगळं वाढलं, भरपूर उरलं होतं, भात, अमकं तमकं, आळूच्या वड्या, लाडू वगैरे, आणि त्या भिकाऱ्याला नेऊन दिलं. तो इतका खुश झाला, तुमच्याकडं ताई असे सण वारंवार घडो. असं आहे ते. उशाप काय द्यायचा याला, आणि त्याला उशाप दिला. बाबा रे, वास्तविक मनुष्याचा देह सोडून भैरवी अप्रतिम. वास्तविक मनुष्याचा देह सोडून उद्धार नसतो. पण मी तुला स्पेशल आशीर्वाद देतो. माझ्या आशीर्वादानं, माझ्या पुण्याईनं हत्तीच्या देहामध्ये असताना सुद्धा तुला एक संकट असं येईल, त्यावेळेला तुला परमेश्वराचं स्मरण होईल, आणि हत्तीच्या देहात असताना सुद्धा भगवान धावत येतील आणि तुझा उद्धार करतील. जा. आणि राजस्थानमध्ये त्रिकुटाचल नावाचा जो पर्वत आहे, इथे हा गजेंद्र झाला. गजेंद्र झाला आणि खूप पराक्रम केला त्याने. अहो, गेल्या जन्मीचा राजा होता, सगळ्यांना सगळं मिळालं का हे सगळं बघायचा. राजेपणाचं जे जबाबदारी घेऊन सगळ्यांना सगळं देणं, हे जे असताना ते देह बदलला तरी येतच. आणि एकदा संकट पडलं असं की दुष्काळ पडला. त्यांनी यादी केली की किती मोठा दुष्काळ पडला, कल्पना आहे आपल्याला? खूप मोठा दुष्काळ पडला. स कदाचित प्रखरतर तरणी किरण संदुक्षित धरणीधर ग्राम श्रोणितो वतीर्य सुख करणीय मिती परिणीयमान वर्ष्मा करणीय नायक चरणिश्चकार. म्हणजे अतिशय उन्हाळा पडला, आणि त्याचा परिणाम हे सगळे हत्ती आणि हत्तीणी पाण्याच्या शोधात निघाले. ते कुठे येऊन पोहोचले? आजही ते ठिकाण दाखवलं जातं, पुष्कर नावाचं तीर्थ. तिथे अजमेरच्या दर्ग्यावर लोक जातात, पण पुष्कर तीर्थावर जात नाही. आपण आपला देव विसरलोय. कुणाचा अनादर करा असं मला सांगायचं नाही, पण आपल्या आईचा आदर करा ना, मावशीचा नंतर करा. हो, बरोबर आहे की नाही? आपल्या संस्कृतीचा आदर करा. आज तिथे मोठा स्टॅच्यू पण उभारला या प्रसंगाचा. तिथे जाऊन पोहोचले आणि भरपूर पाणी प्याले. शिकार डुंबले, वाघिणी, त्या सिंह, सिंहिणी, कोल्हे, सगळे प्राणी. आणि हा मुख्य आहे, आणि सगळ्यांना बाहेर काढतोय. हा मालकासारखा, वैर नाही कोणाशी, सगळ्यांना बाहेर काढतोय. चला 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 चला. आणि शुकदेव सांगतात, राजा, त्या पाण्यामध्ये एक महाभयंकर नक्र होता. नक्र म्हणजे मगर.
त्या मगरीनं हत्तीचा पाय धरला आणि खूप मोठं युद्ध झालंय त्या दोघांचं. 1-2 दिवसाचं युद्ध नाही, चांगला महिना 2 महिने ते युद्ध चाललंय. अनेक हत्तीने त्याला आणून फळं टाकतात, ती सफरचंद अशी येतात, हा खातो आणि युद्ध चालू आहे. आणि 1-2 महिन्यानंतर त्यांच्या लक्षात आलं उपयोगाचा नाही आहे. असं वाटलं त्यांना, कॅन्सरचा पेशंट, जाऊ दे मरू दे, जाताना धक्का मारून गेले होते हत्ती, आणि आता हा पूर्णच्या पूर्ण तीर पाहतो असा की आता माझ्या उपयोगाचं कोण आहे, माझं म्हणून कोण आहे. मृत्यू जेव्हा येतो त्यावेळेला आपलं कोणी नसतं लक्षात घ्या. ही कव्वाली आहे, खूप प्रसिद्ध कव्वाली आहे, मला ती आवडली म्हणून मी ती म्हणायचा प्रयत्न करतो. जेव्हा मृत्यू येतो त्यावेळेला आपल्यावर किती प्रेम करणारे नातेवाईक असो, डॉक्टर्स असो, आपलं शारीरिक बळ असो, आपलं आर्थिक बळ असो, आपलं बौद्धिक बळ असो, आपलं कुठलंही बळ असो, ते बळ कामाला येत नाही मृत्यू आणि येतोच केव्हा तरी. म्हणून तो कवी म्हणतो, जिंदगी 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 एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मासूम हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू. ये जो मखमल का चोला है तेरा, ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा, ये कफन में बदलना पड़ेगा. रूठ जाएगी जब तुझसे खुशियाँ, कवि म्हणतो, रूठ जाएगी जब तुझसे खुशियाँ, गम के साचे में ढलना पड़ेगा. असं रुटीन लागतं की दुःख दुःख आणि दुःख, काही करूच शकत नाही. वक्त ऐसा भी आएगा नादा, वक्त ऐसा भी आएगा नादा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न ताकत, छोड़कर अपनी ऊंची हवेली, तुझको बाहर निकलना पड़ेगा. पुढे तो सांगतो, बाप बेटे ये भाई भतीजे तेरे साथी है जीते जी के, अपने आंगन से उठना पड़ेगा, अपने चौकट से चलना पड़ेगा. केव्हा तरी प्रत्येकाला ही वेळ येते हे सांगणारी ही गजेंद्राची कथा. गजेंद्राची कथा आपल्याला चित्तामध्ये गांभीर्य देणारी कथा, की खरोखर मरण जेव्हा समोर येतं त्यावेळेला आपल्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत ना, ते सुद्धा काय करू शकतात हो, रडतील फार तर. सखे सोयरे डोळे पुसतील. चांगलं कीर्तन करत होते, टाका चहा, होईल ना असं.
अगदी घरामध्ये असणारे जे आहेत, कल्पना करा. समर्थ म्हणाले कल्पना करून बघा, मी मरून पडलोय, जिवंतपणेच कल्पना करणार, नंतर काय करायची? कोण कोण काय म्हणतील? सौभाग्यवती काय म्हणतील? भाऊजी अंगठी काढून घ्या, असंच म्हणतील ना. दुसरं काय म्हणणार सांगा? केव्हा तरी याचा विचार करून ठेवावा की त्यावेळेला माझ्या उपयोगाचं कोण आहे. चिंता लागलीच पाहिजे याकरता ही कथा आहे. ही केवळ गजेंद्राची कथा आहे असा विचार नका करू. ही कथा तुम्हाला मला सावध करणारी कथा आहे. आणि आपल्याला सगळीकडे कंपनीची सवय असते. शॉपिंगला जाताना कंपनी, प्रवासाला जाताना कंपनी, भागवताला जाताना कंपनी, रिक्षा परवडते, पण तिथे जाताना नो कंपनी. प्रेम करणार नाहीत लोक असं नाही सांगायचं. किती प्रेम असलं तरी ते काही करू शकणार नाहीत हे सांगायचं. कल्पना करावी, कोण अगदी ICUत आहे मी अशी कल्पना करावी. कोण कोण येऊ शकतो तिथं? बाकीच्यांना परवानगीच नाही. डॉक्टर सुद्धा त्यांचा राऊंड असेल तेव्हा येतात. नातेवाईक तर त्या काचेच न बघतात, जमलं तर या, नाही तर आहे मेडिक्लेम. तेव्हा माझ्या जवळ येऊन कोण बसेल? तेव्हा माझे सद्गुरू माझ्या डोक्याशी येऊन बसतील. किंवा मी ज्याची उपासना केली तू माझ्या डोक्याशी येऊन बसेल, माझ्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवेल आणि सांगेल काळजी करू नकोस बाळा. जेव्हा तुला होत होतं ना त्यावेळेला तू माझ्या करता केलंयस, आता बारी माझी आहे. ज्ञानोबांचा हरिपाठातला अभंग आहे, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. आतूनही सांभाळतो, त्याचं विस्मरण होऊ देत नाही, आणि बाहेरूनही सांभाळतो. आपल्याला वेदना इतक्या होऊ देत नाहीत की ज्या असह्य होती. वेदना सहन करायची पण ताकद देतो, कारण प्रारब्ध संपवलं पाहिजे ना. आता हा तळमळीनं प्रार्थना करतो, कठीण समय येता कोण कामासी येतो. आणि एका मिनिटात भगवान आले नाही आहेत. खूप मोठी प्रार्थना केली आहे. सुरुवातीला त्यानं देवाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. बघा देवा, देवा, नामदेव महाराजांनी म्हटलंय ना, घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार काय रोधू देवा तुझे कृपणाचे द्वार. काय रोधू देवा तुझे कृपणाचे द्वार. पतित पावन नाम ऐकुनी, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा. पतित पावन होसी म्हणून जातो माघारा. ज्ञानी लोकांना ज्ञानाचं बळ आहे, भक्तांना भक्तीचं बळ आहे, योग्यांना योगाचं बळ आहे. मला फक्त तुझ्या कृपेचं बळ आहे. ये रे लवकर. खूप मोठी प्रार्थना केली. गजेंद्रांनी जे स्तवन केलंय ते स्तवन इथे आलंय. स्तुती, गजेंद्र स्तुती नावाचा भाग नाही आला. तो खूप 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 मोठा संकटातनं गेला. आणि आता तो मगर ओढते डोळ्यासमोर चित्र आणा. पाणी मोठंच्या मोठं, खोल पाणी. पुष्कर तीर्थ अतिशय खोल आहे, आणि तो मगर ओढते, त्याला काही कळतच नाही. आता संपलं, आता ती सोंड फक्त उरली, 2 डोळे उरलेत. आता थोड्या वेळानं मरणार, नाका तोंडात पाणी जाणार, मरणार आपण. आता या क्षणाला त्याला कळलं आता काही आपण वाचत नाही, आता कोणी आपल्याला वाचवणार नाही. नातेवाईक वगैरे तर सगळे निघूनच गेले. आता आला तर भगवंत येईल, तोही येत नाहीये, त्याचंही बळ आता संपलं. त्यानं आशा सोडली आणि काय केलं, एकदा मरता मरता काय करूया म्हणून एकदा ती सोंड आहे ना, ती अशी करून त्या पाण्यावरनं फिरवली. त्याला दिसत होतं काही सुवर्ण कमळं होती तिथे, सोन्याच्या रंगाची कमळं. त्यातलं एक कमळ तोडलं आणि काय सांगितलं, देवा तू नाही आलास ही तुझी बाजू.
तू नाही आलास ही तुझी बाजू झाली, पण मी तुझी पूजा केली नाही असं व्हायला नको. म्हणून देवा, मरता मरता माझं हे कमळ फक्त घे. नाही आलास मी मेलो, ठीक आहे, काही हरकत नाही. अगस्तींच्या उशापानं त्याला स्मरण झालंय भगवंताचं. देवाचं स्मरण संकटात होत नसतं, देवाचं स्मरण संकटात होण्याकरता सुद्धा सुकृत लागतं. नाहीतर त्यावेळेला दारू आठवते, त्यावेळेला ज्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं ते लोक आठवतात. देवाचं स्मरण संकटात व्हायला सुद्धा काहीतरी आपल्याला आशीर्वाद लागतो. ते त्याला होता आणि त्यानं ते कमळ तोडलं आणि फेकलं. देवा, दाय विल बी डन. येशू ख्रिस्ताच्या जीवनातलं शेवटचं वाक्य आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मरायला तयार आहे मी. आणि ज्या क्षणाला भगवंताच्या इच्छेमध्ये आपण आपली इच्छा समर्पित करतो, शास्त्र सांगतं तेव्हा देव कृपाळू होतो. लोकांचा गैरसमज आहे, त्यानं पहिल्यांदाच आठवलं असतं तर नाही. तुम्ही जर तुमच्या स्वतःची शक्ती पूर्ण वापरली नाही तर देव मदत करत नाही. ते श्लोकच आहे, कीर्ते श्रांतस्य न सख्याय देवा. म्हणजे स्वतःची शक्ती वापरून थकल्याशिवाय देव कृपा करत नाही. हे वाक्य लक्षात ठेवा बरं. माझ्या सगळ्या शक्ती वापरायच्यात मी, आता नाही जमत, मग देवाला हाक मारायची. आणि ज्या क्षणाला यानं कमळ सोडलं वरती, ते कमळ वर परत फिरलं हो. तेव्हा पण गुरुत्वाकर्षणाचा नियम होताच. आमचे गुरुजी सांगतात, हे बघा कमळ होतं की नाही, तो गजेंद्र असो, तो देवेंद्र असो, नाही तर नरेंद्र असो, कमळ आहे म्हणलं तर होणारच काम. लक्षात ठेवा बरं. ऑक्टोबर मध्ये पक्केपणाने अगदी प्रचारच करतो मी याचा. आणि जे लोक मंदिर पाडतायत त्या लोकांना निवडून देऊ नका. जे लोक सातत्याने गुंडगिरी करणार, त्यांचे जे बंगले इमले पाडतायत बुलडोजरनी, त्यांना निवडून द्या. आग्रहाने सांगतो, स्पष्ट माझं मत आहे. अफजल खानाला निवडून द्यायचं का शिवाजी महाराजांना निवडून द्यायचं आपण ठरवा. अफजल खानाने तुळजाभवानीचं मंदिर तोडायचा प्रयत्न केला आणि महाराजांनी ते बांधलं, उत्तम. आपण ठरवा कुणाला हे करायचं. म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांचे आपण अपराधी ठरणार आहे. मी राजकारणाबद्दल बोलत नाहीये. तर पुढच्या पिढ्यांना जर काही सोसावं लागलं तर परिणाम आपण चुकीचं मत दिलं होतं हे आहे लक्षात. त्यामुळं कमळ लक्षात ठेवायचं. अहो ते कमळ परत फिरलं, त्यात भगवान निघाले किती वेगानं. आमच्या तुकाराम महाराजांचा अभंग आहे, हा केसरशी घाली उडी, हात मारलं रोडी मारली, हा केसरशी घाली उडी, धावून या बंद तोडी, धावून या बंद तोडी, धावून या बंद हा केसरशी घाली उडी, हा केसरशी घाली उडी, धावून या बंद तोडी, धावून या बंद तोडी, धावून या बंद तोडी. इतक्या वेगानं आला आणि गरुडावरून आला आणि हातातल्या चक्राला सांगितलं त्या नकराचं मुख वक्र करून टाक आणि पाण्यातून सुर्र करत. आपल्या घरामध्ये फर्निचरचं काम कधी बघितलं असेल ना तुम्ही, ते असं करून कापतात, ते असं गोल असतं ते, असं ते केलं आणि त्या नकराचं, नकर म्हणजे तो मगरीच्या असं असतं, जॉज असतात ना, त्यातला एक जॉ करून कापून टाकला त्या चक्रानी. त्यामुळे त्याची पकड संपली. त्याने जो पाय धरला होता तो संपला, म्हणजे हा पाय मोकळा झाला त्याचा. आणि हा आणि सुटकेचा निश्वास सोडला आणि लंगडत लंगडत बाहेर आला. वाचलो बा, वाचलो बा, वाचलो बा, बाहेर आलो. भगवान तिथे उतरले प्रेमानं
आणि अशा सोंडेवरून त्याच्या कपाळावरून असा हात फिरवतात. आणि याला आठवलं मी हेच ध्यान करायचो. जे ध्यान करतो ते आपल्याला दिसतं केव्हा तरी, म्हणून असं ध्यान करा जे दिसावं. आणि हत्तीचा त्यांनी जखमही बरी केली. काय म्हणतोयस, खूप प्रेम, असं तो प्रेम, असं प्रेम करतोय. आपण तो चित्र पाहिलं असेल, रवी वर्म्यानी, राजा रवी वर्म्यानी काढलेलं आहे. गजेंद्र मोक्षाचंही काढलंय. आणि नंतर बाहेर आल्यानंतर असं करून तो भगवंताला, विष्णूला असं प्रेम करतोय सोंडेने, असं करतो. भगवानही असे, काय रे कसं काय म्हणलं, वाचलो. परत जायचंय कुटुंबात, अजिबात नाही म्हणलं इच्छा. कळलं कोरोनामध्ये काय, मग इच्छा काय, देवा तुमच्याबरोबर येतो, तुमच्याबरोबर येतो. अरे पण मग अशा या देहात येता येणार नाही, माझ्यासारखा देह देऊ चालेल म्हणला. कसंय, मी तुमच्याबरोबर येणार. आणि भगवंतानी पुन्हा त्याला स्पर्श केल्यावर त्यातला तो जो जीव असतो तो बाहेर आला. त्या भगवंतानी आपल्यासारखा दुसरा देह कल्पिला. त्याच्यामध्ये त्या मोबाईलमध्ये ते सिम कार्ड घातलं. मोबाईल आणि सिम कार्डात दृष्टांत लक्षात ठेवा. आणि गरुडावर बसले आणि निघाले. हो, गरुड असा टेक ऑफ. इतक्यात मागणं हा काय ऐकायला आल्या, ओ मुकुटवाले, ओ माळवाले, ओ पितांबर. भगवान म्हणले हे असले काय माझी टिंगल केल्यासारखं आहे. हो, एखादा मनुष्य फेटा घालून जर आला कीर्तनाला तर मागच्या माणसानं फेटा म्हटल्यावर काय होईल, तो काही सन्मान नाही आहे, अपमान केल्यासारखं आहे. भगवान खाली उतरले. कोण आहे तो? तडफडणारा नक्र बाहेर आला होता. रक्त वाहतंय, जॉ तुटलेला, एक जॉ तुटलेला, जबडा एक तुटलेला. ओ मुकुटवाले, ओ माळवाले. भगवान म्हणले काय रे नखऱ्या, काय नखरे करतोयस, माझ्या भक्ताला किती ताप दिलास तू, तुला ठारच मारणार होतो पण थोडक्यात सोडलाय मी तुला. तो म्हणलाय बघा देवा, आधी आवाज हळू का, तुम्ही त्याला वाचवायला का आलात? ते म्हणले त्यांनी हाक मारली म्हणून. त्यांनी हाक का मारली? म्हणले तू पाय धरला म्हणून. म्हणजे त्याच्या कल्याणाला, त्याच्या उद्धाराला तुम्ही निमित्त आहात, मी कारणीभूत आहे. अरे म्हटलं पण असा पाय का धरला? मी कीर्तनात ऐकलं होतं आपला उद्धार वाटत असेल तर संतांचे पाय धरावेत. ते म्हणले असे. पण भगवंताच्या लक्षात आलं की माझ्याशी इतका वेळ जास्ती आर्ग्युमेंट करू शकतो, त्यार्थी हा पुण्यवान जीव असला पाहिजे. आणि म्हणून त्याला प्रश्न विचारला. म्हणजे त्याची फाईल पाहिली भगवंतानी, कळलं अरे हे दोघं मित्र होते. हा नावाचा हा गंधर्व होता आणि हा हू नावाचा गंधर्व होता. दोघेही उत्तम गायक होते. हा आणि हू अशी नावं दिलीत बरं भागवतानी. म्हणजे गाताना ते हा म्हणून गायचे. नाही का, आमच्या अभिषेकी बुवांची एक मुलाखत आहे, कदाचित युट्यूबवर होती, मी खूप वर्षापूर्वी पाहिली. ते म्हणले ल आणि न हे आमच्या गायकांचे मित्र असतात. ल आणि न म्हणजे का, काही नाही आठवलं की ला 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 ला, नाही तर ना, यापैकी काही म्हणता येतं म्हणले आम्हाला. तसे काही पूर्वीचे गायक आठवत असतील आपल्याला, वृद्ध लोकांनी आठवा लहानपणी, ते य य करून गायचे. या 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 य न गायचे. बघा गाण्याचे अभ्यास करणारे आहेत असे. तसे ह न गाणारे असतील, हू नी गाणारे, असं काहीतरी त्यांचं नाव पडलेलं होतं. आणि काहीतरी कारणाने ते दोघं जण पृथ्वीवर आले होते. दोघांच्याही उद्धाराची एक्सपायरी डेट आज होती, म्हणून त्याचाही उद्धार केला नकराचा आणि गजेंद्राचाही उद्धार केला. कथा काय सांगणारी आहे, गजेंद्राचा जर उद्धार होऊ शकतो तर तुमचा माझा होऊ शकतो की नाही? प्रामाणिकपणानं जर आपण उपासना केली, तळमळीनं त्याला अडवलं, आपला उद्धार निश्चित होऊ शकतो. आपल्याला खात्री देणारी ही भागवताची कथा आहे. प्रत्येक कथेचं काही मॉरल आहे. या कथेचे अनेक मॉरल आहेत, त्यातलं एक मॉरल घेऊया आणि थांबूया. की आपला उद्धार निश्चित होणार, आपला प्रपंचही निश्चित होणार, आपलं उत्तम चांगलं, सगळं चांगलं होणार. आपण सगळ्या संकटावर मात करून पलीकडे जाणार ही खात्री बाळगूया आणि भागवताचे आशीर्वाद घेऊया. एक 10 मिनिटाचा ब्रेक, चहा पाणी घेऊन सगळ्यांनी परत या आणि मग आपण पुढच्या कथानकाला आरंभ करू. गोपाल कृष्ण भगवान की जय.